कुठलाही माणूस जेव्हा तारुण्यात पदार्पण करतो तेव्हा त्याच्यासमोर दोन पेच उभे राहतात, नोकरी आणि छोकरी. कुठलाही सर्वसामान्य तरुण लग्नासाठी नेहमीच उत्सुक असतो. अशाच लग्नासाठी उत्सुक असलेल्या तरुणाच्या आयुष्यात जर एखादी गँगस्टर तरुणी आली तर. अशाच भन्नाट कल्पनेवर आधारित एक फुल टू धमाल चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. वेनसडे फिल्म्स प्रस्तुत अजब लग्नाची गजब गोष्ट. गुड मॉर्निंग सर. मायसेल्फ राजीव फणसळकर फ्रॉम स्मॅश मार्केटिंग सर्व्हिसेस. काय आहे गुड न्यूज माझ्यासाठी? बॉस तुम्ही लग्न करणार? बडी बडी बाते आणि बंदूक लग्नात राहते. काय प्रिया गँगस्टर आहे? बॅड लक. या चित्रपटात राजीव या तरुणाच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे उमेश कामत, तर प्रियाच्या डॅशिंग भूमिकेत आहे सई तामणकर. यांच्या बरोबरीनेच विजू कोटे, सुनील तावडे, वैभव मांगले, कमलाकर सातपुते, संदेश उपशाम अशी कलावंतांची फौज या चित्रपटात आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन केलंय शिवदर्शन आणि अमित या जोडीने. अरे तुझ्या नोकरीचा प्रॉब्लेम आहे तो ठीक आहे, पण तुझ्या छोकरीच्या प्रॉब्लेमचं काय करायचं? तुम्ही नॉर्मली पण असंच बोलता? मी नॉर्मलच आहे. तू एक पुरुष आहेस. अहो पण त्यात माझी काहीच चूक नाही. मला तुमच्यासारख्याच शांत, सुशील, समजूतदार मुलीशी लग्न करायचं होतं. त्याच्या आईची एका गँगस्टर मुलीशी एका सामान्य मुलाचं लग्न ठरल्यानंतर झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय गोंधळ होतो किंवा काय त्याची आयुष्याची वाट लागते म्हणजे हा सिनेमा आहे. आणि नंतर हे रिव्हील होतं की हे सगळं एक 100 करोडच्या एका पैशांसाठी ही सगळं करत असते. सो त्या भोवती ही सगळी गोष्ट घडते. तुमची आणि तुमच्या मिस्टरांची याच्यावर साईन झाली की हे 100 करोड ऑफिशियली तुमचे. 100 करोड म्हणजे बॉस तुम्ही लग्न करणार? प्रियाजी हे काय चाललंय? आई गेल्यानंतर प्रियाजीनेच आमची आई बहीण या दोघांची जागा केली. प्रिया अगं काय? प्रिया ही एक भाई आहे. शी इज अ गँगस्टर. तर एक मुलगी भाई असणं हेच खूप फनी सिच्युएशन आहे. आणि मग तिच्या आयुष्यात राजीव सारखा साधा बोळा खूप सरळ मार्गी मुलगा येतो आणि मग कसं काय होतं त्याच्याबद्दल हा सिनेमा आहे. पाहुनी गालात हळूच हसली, मनोमन स्वप्नात अलगद येत जात मग फसली. या फिल्म मध्ये तुम्ही जे काय पैसे काढून जाल, फिल्म बघायला जाल, तर तुमचे पैसे नक्कीच वसूल झालेले असतील. तुम्हाला नक्कीच निराशा होणार नाही. त्याचं रिझन सिंपल आहे. तुम्ही जाल जेव्हा आतमध्ये तेव्हा तुम्ही ब्लँक मोडमध्ये जाल. तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्हाला उपदेश तर आहेतच, प्रत्येक फिल्ममधनं काहीतरी शिकायला मिळतं, पण एंटरटेनमेंट लेवलवर खूप मोठी फिल्म असेल. कारण एवढे तुम्ही मागे पाहिले असतील ॲक्टर्स आहेत त्या फिल्ममध्ये, किमान 35 कॅरेक्टर्स आहेत त्या फिल्ममध्ये. त्यात हे जे 10 कॅरेक्टर्स आहेत ते अजून थोडे लीड आहेत आणि बाकी जे आहेत ते पण आहेतच. म्हणजे एक सीन करणारी पण बरेचसे त्यांनी सुंदर काम केलं की प्रत्येक कॅरेक्टर तुमच्या लक्षात राहील. माझ्या डोक्यात एक प्लान आहे. हे किडनॅप करायचं ना? लक्षात ठेव, विसरायची सवय बाबा नाही, तुला नाही. हे आपलं आधीच ठरलं. काय प्लॅन बनवलाय सर? काय प्लॅन बनवला? पण सगळेच करतात एकमेकांचं. काय आहे? मी फक्त देशी पिते. अय्यो व्हायब्रेटर. परकर नाही सर, पारकर. ही कम्प्लीट मॅड कॉमेडीचं थोडी इमोशनल ट्रॅक आहेच पिक्चर मध्ये, पण कॉमेडीचा सेन्स जो आहे ना याच्यात, आय मीन शिबूचा कॉमेडी सेन्स जो आहे डिरेक्शन करताना, तो धमालच आहे. हार्मफुलवाला कन्स्ट्रक्शनचं नाव कधी ऐकलंय काय? बसत तर नाहीये माझ्या लग्नात आपल्या की लॉंग इयर्स अगो, म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी. मला वाटतं हे नाटक आपण इथेच थांबवायला हवं. म्हणून मी सगळ्यांचं असं जुळवतो. तुमचं झालंय? मी गँगचा विनोदी सिनेमा म्हटलं ना की ओढून ताणून विनोद केलेले असतात त्यात, तर या फिल्ममध्ये तसं नाही. सिच्युएशन्स खूप फनी आहेत. त्याचबरोबर याच्यातली जी कॅरेक्टर्स आहेत ना ती सगळी इनोसंट आहेत. म्हणजे त्यांच्याकडनं अनावधानाने ज्या गोष्टी घडतात ना त्याच्यातली ती खरी कॉमेडी आहे. प्रियाजी म्हणजे एखादा नवीन पॅकेट मधलं एकदम जुनं गुणकारी आयुर्वेदिक प्रोडक्ट सारखी आहे.
ज्याचा अजिबात साईड इफेक्ट नसतो. खानपूरवाला कन्स्ट्रक्शनचं नाव कधी ऐकलंय काय? नाही. रद्दीवाल्याचं कधी नाव ऐकलंय? तुम्ही इथे आम्हाला काम सांगायला आलाय की आमची जनरल नॉलेजची टेस्ट घ्यायला? मी जे अनुभवलंय ना प्रत्यक्ष कॅमेराच्या मागे हिच्या इतक्या शिव्या, इतकं हिचं भाईगिरी मी प्रत्यक्षात खूप अनुभवलेलं आहे. ते प्लीज तुम्ही थिएटर मध्ये येऊन अनुभवा. काय प्रिया गँगस्टर आहे? बॅड लक. एखादी मुलगी मुंडवळ्या आणि तिच्या कमरेत गन हेच काहीतरी नवीन आहे. तर ह्या नाविन्यपणाचं तुम्ही वेलकम करावं, त्याचं स्वागत करावं अशी माझी मनापासून विनंती आहे आणि इच्छा आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही ते कराल आणि तुम्हाला ही फिल्म नक्की नक्की 110% आवडेल. अवचित पाहुनी गालात हळूच हसली, अवचित पाहुनी गालात हळूच हसली. हा चित्रपट म्हणजे एक भन्नाट गँगस्टर कॉमेडी आहे आणि मराठीत पहिल्यांदाच एक गँगस्टर कॉमेडी पडद्यावर आलेली आहे. रसिक प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दीत या चित्रपटाचं स्वागत केलेलंच आहे. तर तुम्ही पण या अजब लग्नाला अक्षता टाकायला.